कधी विजय सुद्धा होत असतो, पराजय सुद्धा होत असतो, पण पराजय पचवून आपण परत राज्य सरकारला सहयोग मनापासून करण्याची वृत्ती जर का ठेवली तर कदाचित ज्यांची असेल ते येतील, ज्यांची नसेल ते येणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल पाटील आपल्या सोबत आहेत. बाप्पांकडे काय आशीर्वाद मागितला, कारण की परत उपमुख्यमंत्री पद आपल्याला भेटत आहे, पण अजून मंत्रीपद स्वतःसाठी पण मागितलंय आपण? नाही, मुळामध्ये मी माझ्याकरता काहीच मागायला आलो नाही, पण राज्याच्या जनतेने आणि बाप्पाच्या आशीर्वादाने जो काही मॅन्डेट आम्हाला मिळाला याच्यामध्ये बंपर बहुमत आज महायुतीला जर का मिळालं असेल तर नवीन 5 वर्षाची सुरुवात ही बाप्पाच्या आशीर्वादाने, कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात गणपतीच्या आशीर्वादाने जशी होत असते तसंच पुढच्या 5 वर्षाची कारकीर्द आमच्या सरकारच्या माध्यमातून चांगली जावी हा आशीर्वाद घ्यायला खऱ्या अर्थाने इथं आलो आहे. शपथविधी आहे, विपक्षला पण विरोधी पक्षाला पण निमंत्रण दिलेलं आहे, पवार साहेबांना, उद्धव ठाकरेंना, पण ते येणार नाही असं म्हणत आहे. काय म्हणणार? शेवटी राज्याचा विचार केला पाहिजे. राज्याच्या हिताच्या दृष्टिकोनातून जरी जनतेने आपल्याला नाकारलेलं असलं तरीसुद्धा सरकार म्हणून, विरोधी पक्षनेता म्हणून किंवा राज्याच्या जनतेच्या समस्या मांडण्याच्या हिशोबाने राज्याची परंपरा ही जपण्याच्या दृष्टिकोनातून या सगळ्या लोकांनी आलं पाहिजे. त्यांचं स्वागतही आमच्यासारख्यांनी केलं पाहिजे. राजकीय क्षेत्रात कधी विजयसुद्धा होत असतो, पराजयसुद्धा होत असतो, पण पराजय पचवून आपण परत राज्य सरकारला सहयोग मनापासून करण्याची वृत्ती जर का ठेवली तर कदाचित ज्यांची असेल ते येतील, ज्यांची नसेल ते येणार नाही. कॅमेरा पर्सन हासिफसह मी नम्रता दुबे, बीपी माझा, मुंबई. महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल